आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली असून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय. हॉस्पिटलमधून शिंदे जबाबदारी पार पाडत असल्याची माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. पाहूयात. महाभूकंप होणार. पण हे टार्गेट किती महिन्याचं आहे की ऑपरेशन 3 याचं टार्गेट? त्याचा ते सर्व एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात. कधी त्याचा भूकंप करायचा, कधी त्याचा बॉम्बस्फोट करायचा, कधी त्याचं ऑपरेशन करायचं. ते शिंदे साहेबांकडे आकडा असतो. संजय राऊत देशाचा चिंता करतो. संजय राऊतांना तर जगाची चिंता केली पाहिजे. इतका महान नेता आहे हा. राम मंदिर आणि महाराष्ट्रामध्ये कोणतं उबाटामध्ये कोणतं संजय राऊत? देशात कोणीच उरलेलं नाहीये. फक्त हाच एक माणूस उरलेला आहे ज्याला राम मंदिराची चिंता आहे. म्हणून बकवास करायला सुद्धा टाइम टेबल पाळलं पाहिजे. जे काही सुरू आहे सगळं त्यावर देवेंद्र फडणवीस बोलत नाही. उपमुख्यमंत्री आजारी पडले, इतके मृत्यू होते, उत्तर कोण देणार असंही सध्या त्याची चिंता त्यांनी करू नये. सरकार आमचं व्यवस्थित चालू आहे आणि योग्य तो निर्णय योग्य ठिकाणी घेतला जातो आणि त्याचे उत्तरे सुद्धा दिले जातात. काल मुंबई महापालिकेत एक वेगळंच नाट्य दिसलं. रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झाले. किशोरी पेडणेकर महापौर कार्यालयात गेल्या, काही व्हिडिओ काढले असा त्यांनी आरोप केला आणि पोलीस स्टेशन पर्यंत FIR पर्यंत हे सगळं प्रकार गेला. महापौरांचा एक वेगळा प्रोटोकॉल आहे. त्यांच्या कार्यपद्धती वेगळ्या आहेत. गटनेता किंवा विरोधी पक्षनेता ज्या पेडणेकर आहेत त्यांचा एक प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलच्या व्यतिरिक्त जाऊन काहीतरी हेरगिरी करणे किंवा काहीतरी फोटो काढणे असे प्रकार जर झाले तर तो महापौरच्या दालनात जाऊन, तर मला वाटतं हे योग्य नाही. त्यासाठी महापौर स्वतः रितसर कंप्लेंट केली. फक्त त्या बोलल्यात आणि थांबल्यात असं नाही, तर त्याने तिथल्या DCP कडे कंप्लेंटही केलेली आहे आणि ते कंप्लेंट आता त्याचा काय तो सोक्षमोक्ष 1-2 दिवसात होईल. नुकतेच ते मिसिंग रोड बनलाय, त्याच्यावर आता खड्डे पडायला सुरू झाले. पहिल्याच पावसामध्ये मिसिंग रोडवर खड्डे पडलेत. निश्चित त्याची दखल आता त्या खातं घेत असेल. जर काही तिथं चुकीचं झालं तर अधिकारावर कारवाई वगैरे हा नंतरचा भाग तो होताच, परंतु असं का घडलं याचं सुद्धा चौकशी करायला पाहिजे. आणि पहिल्या पावसात खड्डे पडणं हे चुकीचं आहे, याचं समर्थन आम्ही करणार नाही. एकनाथ शिंदे साहेब गेल्या 3-4 दिवसापासून आजारी होते. विकनेस आहे, फिवर आहे आणि त्याचं प्रमुख कारण त्यांची झोप. 4 दिवसापूर्वी त्यांना ऍडमिट करायचं होतं, परंतु ते एकनाथ शिंदे उद्या करता आज ते ऍडमिट झाले. त्यांचा काश्मीरचा दौरा होता. तो दौरा आता रद्द केलेला आहे. श्रीकांत शिंदे काश्मीरला गेलेले आहेत आणि त्यांना 3 दिवस किमान हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल अशी त्यांची परिस्थिती आहे. म्हणून एक त्यांना जे काही ट्रीटमेंट आहे, ज्या काही टेस्ट आहेत त्या हॉस्पिटलमध्ये होत आहेत. तरी एकनाथ शिंदे साहेब तिथं बसूनही शांत नाहीत. तर ते महाराष्ट्रामध्ये जे काही अवकाळी पाऊस काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी दुष्काळ स्थिती आहे, त्याचा सगळ्याचा आढावा घ्यायचं काम ते करतात. शांत बसणे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वभावात नाही. म्हणून त्या आपल्या जी जबाबदारी ती जबाबदारी हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा ते पार पाडण्याचा प्रयत्न करतात.